नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती अधिकच लांबणीवर पडत चालली. त्याची कारण काय नेमके थोडक्यात आपण समजून घेऊया. आणि पवित्र पोर्टलला सगळ्या संस्थांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन शिक्षक भरती लांबणीवर चाललेली आहे. शाळा चालू झाल्यात, शाळा चालू झाल्यानंतर शिक्षक देऊया आपण, नवीन शिक्षक रुजू होतील असं कधी काळी शिक्षण मंत्र्यांनी भाष्य केलं, पण ते अर्थात ऍप्लिकेशन बेसवर योग्य खरं काय ठरलेलं नाहीये. तो ही शिक्षक भरती लांबणीवर चाललेली आहे. ठीक आहे, मुलांचं तर नुकसान 100% होत आहे, पण मानसिकता खच्चीकरण होते शिक्षकांचं, भावी शिक्षकांचं. ह्या शिक्षकांना आदराने लगेच रुजू करायला पाहिजे होतं, पण ज्या पद्धतीने ही प्रोसेस चाललेली आहे, यामध्ये म्हणूया आपण की प्रशासन म्हणूया किंवा राज्य शासन करते म्हणूया, हे सगळे ढिसाळ कारभार चाललेला आहे. कुणालाच काहीच घेणं देणं पडलेलं नाही. विद्यार्थ्यांना नुकसान करायचंच, पण एक शिक्षक जर रुजू झाला तर शिक्षकाची एक फॅमिली सुद्धा एक स्टेबल लाईफ जगू शकते, त्यांच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो, हे विसरत चाललेलं आहे. थोडक्यात बघूया काय गडबड आहे, का बरं मुदतवाढ दिली आहे. तर त्यामधला पहिला मुद्दा बघा, 15/6/2026 ला त्यांनी मुदतवाढ एकदा वाढवली होती. सुरुवात कधी झाली तुम्हाला माहिती याची सुरुवात झाली बघा, आणि तेच सांगतात अजून परत परत निर्लज्जपणे. आता शब्द नाही वापरला पाहिजे, आपणच आपल्या लोकांना नाव ठेवणं चुकीचं आहे, पण घडतच तसं आहे. 1 मेला चालू केली प्रोसेस आहे, मे संपला, जून संपला, जुलै चालू झालेला आहे, जुलैचा मिड संपलाय, तरी पण हे काय सुधरत नाही. 2.5 महिने घेतले, 2.5 महिने एखाद्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना डॉक्युमेंट काढावे लागतात. मग एवढ्या वेळ फॉर्म सुटल्यानंतर देतात का मला सांगा? फक्त 20 दिवस देतात, वाढवलं 7 दिवस वाढून देतात, अजून 30 दिवसाच्या वर देत नाही. इथे 2.5 महिने देताय तुम्ही. मग एखाद्या विद्यार्थ्याला फॉर्म भरताना जर अडचण आहे तर तुम्ही देता का 2.5 महिने वेळ एक्सटेंड करून देतात का? एक्झामच्या सेंटरला जर वेळ थोडं 5 मिनिटं उशीर झाला घेतात का? मध्ये नाही घेत, तुम्ही हाकलतात. काही विनावणे काही ऐकत नाहीये. इथे तुम्ही एक संस्था सांगते फक्त आम्हाला अजून वेळ पाहिजे, लगेच वेळ वाढवून देतात. एखाद्या विद्यार्थ्याने फोन केला, माझं डॉक्युमेंट निघत नाहीये, मी कास्टमध्ये आहे, मला फायदा घ्यायचा आहे, पण 2 दिवस तो प्रशासकीय अधिकारी गैरहजर आहे, जागेवर नाहीये तो बसलेला, पण मला वेळ द्या ना तुम्ही. तर नाही, त्या विद्यार्थ्याला वेळ देत नाही. नाही जमणार, नाही जमणार, काय घेणं नाही त्यांच्याशी. बघा आता ही अद्याप काय 1/5 पासून चालू झाली, 30/6 वाढवून दिली, 30/6 वाढवून दिली. आणि सांगितलंय की का बरं वाढवून दिली, तर काही शैक्षणिक संस्थांनी आवाहन केलं, काही संस्थांनी सांगितलंय की आम्हाला वेळ वाढवून द्या, म्हणून वेळ वाढवून दिलाय. अरे काय, यांचं कोणी ऐकतच नाही. ह्याच्यावर तुम्ही पाठीमागे बोललेलोच आहे, वेळेवर काम कधी होणारच नाहीये. आता हे नवीन प्रसिद्धी पत्रक आलंय 10 जुलै 2026 ला. त्यात त्यांनी काय सांगितलंय मुदतवाढीबाबत बघा, 1/5 ला चालू केलेलं आहे असं सांगतात, पण ते आणि परत त्यांनी सांगितलंय बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था. बघा आता, बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था, इथे वाढ दिली ना, इथे वाढ. तेव्हा काय सांगितलं, अद्यापही व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने. आणि इथे काय सांगताय आता, सांगताय की बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्या की त्यांच्या अंडरीवर काय, ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या? जिल्हा परिषद, मनपा, नपा, ह्या सगळ्या त्यांच्या अंडर आहे. त्यांनी आदेश दिला तर फटाफट काम व्हायला पाहिजे, पण काय तंगड्यात तंगडे गुंतलेले, कुणाचे काय कुणाचं काय, तू सांग माझं मग मी तुझं सांगेल, असं काहीतरी काळाबोरं दिसतंय मला याच्यामध्ये. खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिरात नोंदीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. बघा, बहुतांशी झालंय, तथापि काही व्यवस्थापनात जाहिरात नोंद करण्यास कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 20/7 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. काही व्यवस्थापनामध्ये नेमके हे कोण आहेत, एकदा तुम्ही ते आम्हाला प्रसिद्ध करून द्या. आम्हाला सांगा हे नेमके कोण आहे की ज्यांना खूपच वर्कलोड दिलेला आहे, आणि त्या वर्कलोडमुळे ह्या लोकांना इथे नोंदणी करता येत नाहीये. यांच्याकडे खूप लोड आहे का, ते तरी आम्हाला कळू द्या. काय नेमकं चाललंय अंतर्गत, ते तरी कळू द्या. का तुमचं डील होत नाही लवकर, ते कळू द्या. कशाला वाढून दिली आहे बरं? दिली वाढून, तर ह्या तारखेपर्यंत थोडं स्ट्रिक्ट राहा तुम्ही. सगळ्या संस्थांनी, खाजगी संस्थांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी केलीच पाहिजे. एवढा आदेश काढा ना, एवढा अधिकार आहे राव तुम्हाला, मंत्री महोदय, त्याच्या खाली तुमचे पद आहे. काय म्हणजे आपण त्यांना, हे शिक्षण अधिकारी आहे, मोठे मोठे आयुक्त बसले असते इथे, त्यांना अधिकार आहे ना. याचा वापर खुर्चीवर बसण्यासाठी नाहीये, त्या खुर्चीचा आदर ठेवून वापर करायला पाहिजे असं मला वाटतंय. पर्सनली मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतं या प्रोसेसवर, तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि परत म्हणतात काय, राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल जाहिरात देण्यासाठी याला भेट द्या. आव्हान काय, काय भंडारा आहे का? आव्हान केलं या जेवायला, मस्त सगळ्यांनी जेवायला आलंच पाहिजे, असं काही आहे का? अरे नाही, पत्रिका कुठे कार्यक्रमाची सांगा, आदेश आहे. आव्हान कुठे करतात, द्या की आदेश. पाठीमागे पण मी बोललो, पण याच्यावरती काय, हा व्हिडिओ कदाचित शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचला नसावा. सो पोहोचायला पाहिजे असं मलाही वाटतंय, पण पोहोचवण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागते. सो तुमच्या शक्य असेल तर शेअर करा जास्तीत जास्त मुलांना. स्टेटस ठेवा, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा, विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना पाठवा. हे बघा, आवाज उठवल्याशिवाय होणार नसेल तर आवाज उठवावाच लागेल.
ऑनलाईन आम्हाला नकोय, ऑफलाईन पाहिजे, आवाज उठतोय चांगल्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्पर्धक उभा राहतोय. सो तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघा, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहे. आपला प्रश्न आहे शिक्षक भरती लवकर करा, काहींचा प्रश्न आहे ऑफलाईन घ्या, काहींचं म्हणणं आहे ऑनलाईन करा. पण आपण आपल्याला जे पडतं त्यानुसार आपण आवाज उठवून जर ती मिळत असेल योग्य नाही तर आपण आवाज उठवला पाहिजे. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. अधिक माहिती या नंबरला कॉल करा. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता, तुमच्या मित्रांना सांगू शकता. आणि प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस चालू झाली की तुम्हाला ही बॅच महत्त्वाची असणार आहे, मेंटरशिप बॅच. त्यावेळेस तुम्हाला सगळं गायडन्स आमची टीम करणार आहे. त्यासाठी ही बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. 499 रुपयात आहे. अगदीच ही बॅच जॉईन करावं नाही वाटलं तरी युट्यूबवर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. फक्त ते मार्गदर्शन काय म्हणजे आपण स्कॅटर्ड प्रोसेसमध्ये इकडे तिकडे पडले व्हिडिओ असतात, पण तेच एकत्र पाहायचं असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करून सगळ्यांना शेअर मात्र नक्की करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.